नमस्कार मित्रो, आपण बांधकाम कामगार आहात का? तर बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना असतात आणि या योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती भेटत राहते, पण आपण चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला ही माहिती भेटत नसते। प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पहा, बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आहेत, पण ह्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आणि अर्ज कुठे जमा करायचा यासाठी आपल्याला माहिती नसतं। तर आता शासनाकडून आनंदाची अपडेट म्हणजे तालुका स्तरीय सेतू केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे। म्हणजे आपल्याला अर्ज देण्यासाठी आता तालुका ठिकाणी एक सेतू केंद्र असणार आहे, त्या ठिकाणी 2-3 ऑपरेटर असणार आहेत आणि तिथे मदतनीस असणार आहे। तुमच्या या नोंदणी करण्यासाठी, नूतनीकरणासाठी, लाभ वितरण सुलभ पद्धतीने होण्यासाठी एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणार आहेत। ही अपडेट सर्व बांधकाम कामगारांना द्यायची आहे। तर चला या योजनेची तसेच या अपडेटची माहिती घेऊया। पाहू शकता, कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतू केंद्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे। तर यातील महत्त्वाच्या बाबी आपण आता जाणून घेणार आहोत। पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्राचे सेतू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधाकरता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलेले आहे। फोटो पाहू शकता। पहा, आता आपल्याला यामध्ये महत्त्वाची बाब आपण घेणार आहोत, ते म्हणजे काय? पहा, प्रधान सचिव श्रीमती देव सिंगल यांनी या सेतू केंद्राची माहिती दिली। या सेतू केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी म्हणजे तुमची नोंदणी करणे, नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल करणे व लाभाचे वाटप म्हणजे अन्य लाभ आहेत। उदाहरणार्थ तुम्हाला माहितीच आहे, भांडी वाटप तसेच सेफ्टी किट योजना असे लाभ आहेत। त्या लाभाचे वाटप, अर्ज व मूळ कागदपत्र सादर करता येणार आहेत। त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे केंद्र मदत करणार आहे। मंडळाने आतापर्यंत राज्यात जिल्हा स्तरावर 42 कामगार सुविधा केंद्र स्थापन केली आहेत। या केंद्राशिवाय आता राज्यातील 358 तालुक्यात ही कामगार सुविधा केंद्र सुरू होत आहेत। यामुळे कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर सुलभ प्रक्रिया करता येणार आहे। यामुळे कामगारांच्या वेळेत व खर्चात बचत होणार आहे। मंडळाच्या सर्वच सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। या केंद्रावर व्यवस्थापक तसेच 3 डाटा एंट्री ऑपरेटर व मदतनीस असे 5 जणांचे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे, कारण बांधकाम कामगार बरेचसे आहेत। आता कोण बांधकाम कामगार आहेत, कोणी बांधकाम कामगार नोंदणी केलेली आहेत आणि लाभाचा लाभ घेतलेला आहे, कमेंट करा। त्यांच्यासाठी आता तालुका स्तरावरती या योजनेचे लाभ तसेच अर्ज नूतनीकरण करता येणार आहेत। त्याचबरोबर पहा, बांधकाम कामगार रिलेटेड आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिस्ट देतोय। त्यामध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत अनुदाना संदर्भातील, ते माहिती पाहू शकता। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा। धन्यवाद।